जय भीम। शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा तिसरा लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे तिबेटी जनतेचे ग्रंथ प्रेम। त्याचे लेखक आहेत जयसिंग वाघ। हे चित्र साधारणतः 6 महिन्यापासून समाज माध्यमावर फिरत आहे। आतापर्यंत सुमारे 8-10 लक्ष लोकांनी त्यास पाहिले आहे, तर सुमारे 2000 लोकांनी ते शेअर केले असल्याचे सांगितले जाते। या चित्रातील माहितीचा अर्थ आहे की 60 मीटर लांब व 10 मीटर उंच असणाऱ्या भिंतीत 84,000 प्राचीन ग्रंथ आहेत। हे ग्रंथालय आता पर्यंत जगाला माहीत नव्हते। या ग्रंथाच्या माध्यमातून जणू एक इतिहास या भिंतीवर हजारो वर्ष लपून बसला होता। संपूर्ण जगाला अचंबित करणारी ही घटना आहे। 84,000 ग्रंथांचे ग्रंथालय याच तिबेटमध्ये अजून एक आहे। तिबेटमध्ये सन 1073 मध्ये एका शाक्य मठाची स्थापना करण्यात आली। या मठात 84,000 प्राचीन ग्रंथ असून ते सर्व ग्रंथ बौद्ध धर्माशी संबंधित आहेत। हे ग्रंथालय जगातील सर्वात मोठे ग्रंथालय म्हणून ओळखले जाते। या ग्रंथालयाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथालयात 1100 पाऊंड वजनाचा एक प्राचीन बौद्ध ग्रंथ आहे। हा ग्रंथ जगातील सर्वात वजनदार ग्रंथ म्हणून ओळखला जातो। हे सर्वच्या सर्व बौद्ध ग्रंथ तिबेटी भाषेतील आहेत। या शाक्य मठातर्फे सन 2011 पासून या सर्व 84,000 ग्रंथांचे डिजिटलायझेशन करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे। त्याचा आवाका बघता हे काम किमान 50 वर्षात पूर्ण होईल असा अंदाज येतो। या नव्याने प्रसारित होत असलेल्या चित्रावरून असे दिसून येते की तिबेटमध्ये आता 84,000 बौद्ध ग्रंथांचे 2 ग्रंथालय आहेत। नव्याने दिसून आलेल्या ग्रंथालयाचे अजून संशोधन सुरू आहे। तिबेट हा देश आधीपासूनच ग्रंथांची निर्मिती करत आला असून त्याचे संवर्धन करण्याकरिता मोठे ग्रंथालय उभारत आला आहे। या देशाने ग्रंथाची निर्मिती करून त्याचे संवर्धन करून बौद्ध धर्माचा इतिहास जतन करून ठेवला आहे। एखाद्या धर्माची एवढ्या मोठ्या संख्येने ग्रंथांची निर्मिती करणारा, त्यांच्या संवर्धनाकरिता एवढ्या मोठ्या ग्रंथालयाची निर्मिती करणारा तिबेट हा जगातील एकमेव देश आहे। अत्यंत महान व ऐतिहासिक काम करणाऱ्या तमाम तिबेटी जनतेला वंदन। या ठिकाणी हा लेख संपलेला आहे। माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय भीम, जय भारत, जय बुद्ध भगवान।